तर या व्हिडिओमध्ये आपण रेसिप्रोकल कशा पद्धतीने बघितलं जातो तर त्याच्यावरती डिस्कशन करणार आहे। रेसिप्रोकलचा अर्थ सपोज न्यूमरेटरला 1 आहे आणि डिनॉमिनेटरला काहीतरी नंबर आहे, तर अशा नंबरचा रेसिप्रोकल कशा पद्धतीने बघितला जातो, याचा आन्सर कशा पद्धतीने पाहिलं जातं, तर याच्यावरती आपण डिस्कस करणार आहे। त्यासाठी तुम्हाला लॉग टेबलची गरज असणार आहे, लॉगॅरिथमिक बुक, आणि त्याच्यामध्ये जो पार्ट बघणार आहे तो म्हणजे आपला रेसिप्रोकलचा पार्ट आपण या ठिकाणी बघणार आहे। तर मी पहिले इंट्रोड्यूस करून देतो नेमकं कसं बघायचं आणि नंतर मग आपण ही एक्झाम्पल सॉल्व करू, ठीक आहे। तर लॉगॅरिथमिक बुक असणार आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे रेसिप्रोकल्स ऑफ 4 फिगर नंबर। तर 4 डिजिट नंबरचा रेसिप्रोकल कशा पद्धतीने तुम्ही बघताय। तर जो फर्स्ट कॉलम दिलेला आहे तिथं आहे तुमचं 1.0, त्यानंतर नेक्स्ट नंबर आहे तुमचा 1.1, 1.2, अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्या पेजवरती जे नंबर दिलेले आहे ते किती दिले तर 5.4 पर्यंत दिलेलं आहे आणि सेकंड पेजवरती जे नंबर आहे ते 9.9 पर्यंत दिलेलं आहे। म्हणजे सिंगल डिजिट नंबर तुम्हाला या ठिकाणी बघायचा आहे। आणि त्याच्यानंतर जो टॉपचा रो दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 0 पासून तर 9 म्हणजे याच्यातला जो तिसरा डिजिट आहे तो या ठिकाणी आपल्याला 0 to 9 मध्ये बघायचा आणि इथं मीन डिफरन्स दिला आहे आणि हा मीन डिफरन्स सबट्रॅक्ट करायचा आपल्याला। बघा मीन डिफरन्स सबट्रॅक्ट फक्त 2 ठिकाणी, एक नॅचरल कोसाइन आणि आता एक रेसिप्रोकल। तर याच्यामध्येच आपल्याला काय करायचा, मीन डिफरन्स सबट्रॅक्ट करायचा आहे। इतर बाकी सर्व केसेसमध्ये आपल्याला मीन डिफरन्स काय करायचा आहे, ॲड करायचा आहे। ओके, तर सर्वात पहिले आपण तर काय करू, हा नंबर कशा पद्धतीने बघितला जातो तर एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी सॉल्व करू आणि नंतर मग आपण याच्यावरती डिस्कशन करूया। तर 1 / 1.958 म्हणजे आपण कशामध्ये बघणार, 1.9च्या 5 मध्ये, मीन डिफरन्स कशात तर 8 मध्ये बघणार। ओके, तर सर्वात पहिले आपण या ठिकाणी 1.9 या ठिकाणी बघूया। तर इथं नंबर पण दिसतोय 1.9च्या कशामध्ये बघायचं आपल्याला 5 मध्ये। तर हा 1.9च्या 5 मध्ये बघितलं तर तो नंबर आहे तुमचा 5128। जर तुम्हाला जमत नसेल तर हा नंबर तुम्ही सेपरेटली राईट करू शकतात। आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचा तर मीन डिफरन्स 8 मध्ये। I21 21 लास्टच्या डिजिटमधून काय करायचं आपल्याला मायनस करायचा। 28 मधून जर 21 जर मायनस केला तर आपला जो नंबर असणार आहे तो भेटेल आपल्याला 07। ओके, मग आपला जो नंबर आहे तो भेटेल 5107 हा नंबर भेटला। आता पॉईंट कुठे द्यायचं तर त्याच्यावरती पण डिस्कशन करून घेऊ। तर त्यासाठी आपल्याला झिरोचा जो कॉलम आहे तिथे जा आणि कोणताही नंबर जर बघितला तर तुम्हाला पॉईंट दिलेला आहे आणि नंतर ते 4 डिजिट दिलेलं आहे। म्हणजे या केसमध्ये फक्त 1.0 जो आहे 1.0च्या 0 मध्ये तिथंच 1.00 आहे, बाकी सर्व केसमध्ये तुम्हाला 0 पॉईंटच घ्यायचा आहे। मग या केसमध्ये पण आपण 0 पॉईंटच घेणार। मग 0 पॉईंट आपला 1.9च्या कशामध्ये बघितलं आपण 5 मध्ये आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघितलं 8 मध्ये। तो 21 याच्यातून मायनस केला म्हणजे आपले आन्सर आले 0.5107 हा झाला तुमचा आन्सर। ओके, तर याचा आन्सर आपल्याला आहे 0 पॉईंट, तो याच्यानंतर राईट करून टाका 0.5107 हे झालं त्याचं आन्सर। ओके, आता नेक्स्ट जो नंबर आहे तो आहे 1 / 5.743। मग आपण कशामध्ये बघणार 5.7च्या 4 मध्ये मीन डिफरन्स 3। याच्यासाठी आपल्याला सेकंड नंबरच्या पेजवरती जाणं गरजेचं असेल, ठीक आहे। मग सेकंड पेज घेतला आपण आणि त्याच्यामध्ये आपण कशामध्ये बघतोय तर 5.7 हा बघा 5.7 त्याच्या 4 मध्ये। 5.7च्या 4 मध्ये जर बघितलं तर तो नंबर आहे 1742। ओके, 5.7च्या 4 मध्ये आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचा 3 मध्ये आणि 3 मध्ये किती 1, मीन डिफरन्स आपल्याला सबट्रॅक्ट करायचा। मग 1 जा याच्यातून काय करा सबट्रॅक्ट, मग आपला नंबर भेटेल 1741। ओके, 1741 पण लिहिताना 0 पॉईंट लिहायचं तुम्हाला। याचा आन्सर येईल 0.1741 हे झालं त्याचं आन्सर। ओके, नेक्स्ट जो नंबर आहे तो आहे 1 / 6.448। मग 6.4च्या 4 मध्ये बघा आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचं आपल्याला 8 मध्ये बघायचं। ओके, तर या ठिकाणी आपण लॉगॅरिथमिक बुकमध्ये बघणार। तर सर्वात पहिले आपण काय करणार 6.4 बघणार। 6.4च्या कशामध्ये बघायचं आपल्याला 4 मध्ये। तर 4 मध्ये आहे 1553। ओके, आणि मीन डिफरन्स कशामध्ये 8 मध्ये। 8 मध्ये जर बघितलं की ते तो 2 काय करायचं यातून मायनस करा म्हणजे आपल्याला 1551 भेटेल। ओके, तर आपला जो नंबर भेटला तो काय भेटला 1551। तो लिहिताना फक्त काय करायचं 0 पॉईंट लिहायचं। मग याचा आन्सर भेटेल 0.1551। ओके, आता नेक्स्ट नंबर आहे तुमचं 1.6च्या 4 मध्ये बघायचं आणि मीन डिफरन्स 1 मध्ये, ठीक आहे।
तर आपल्याला यासाठी सेकंड पेजवर पहिल्या पेजवरती जाणं गरजेचं असेल. मग रेसिप्रोकल तर याच्यामध्ये आपण कुठे बघणार आहे तर तो भेटणार आहे 1.6 भेटणार आहे. तर या 1.6च्या कशामध्ये बघतोय आपण 4मध्ये. ओके 1.6च्या 4मध्ये आहे तुमचं 6098 आणि मीन डिफरन्स कशा बघायचा आपल्याला 1मध्ये. 1मध्ये बघितला तर तो किती 4. आता 4 जो आहे तो काय करायचा यातून मायनस करा 1.6च्या 4मध्ये आणि मीन डिफरन्स 1मध्ये तो 4 मायनस करा म्हणजे भेटेल 6094. 6094 तो लिहिताना फक्त 0 पॉईंट लिहायचा आपल्याला. मग याचं जे आन्सर असणार आहे तर ते भेटेल तुम्हाला 0.6094 आलं तुमचं आन्सर. ओके आता नेक्स्ट जो नंबर आहे त्याच्यात आहे तुमचं 1 डिवायडेड बाय 1.57. ओके मग आपण 1.8च्या 5मध्ये बघणार आणि मीन डिफरन्स कशामध्ये तर 7मध्ये. ओके त्यासाठी पुन्हा फर्स्ट पेजवरती आपल्याला बघणं गरजेचं असेल. ठीक आहे मग फर्स्ट पेज कशात बघतोय आपण 1.8 तर हा 1.8 आहे आपला. ओके 1.8च्या कशामध्ये बघतोय आपण 5मध्ये. तर 1.8च्या 5मध्ये बघितला तर तो नंबर आहे 5405 आणि मीन डिफरन्स कशात बघायचा आपल्याला 7मध्ये बघायचा आणि 7मध्ये जर बघितलं तो किती आहे 20. तर 5405 त्याच्यातून काय करायचं 20 मायनस करायचा. बघा आता 5मधून जर 0 मायनस केलं तर 5 उरणार आहे. 0मधून जर मायनस केला तर हा 5385 भेटेल आपल्याला. ओके 20 मायनस करायचं आहे तर 5385 हा नंबर आपला भेटला 5385. तर हा नंबर लिहिताना तुम्हाला 0 पॉईंट लिहायचा आहे 0.5385. कसा आला नंबर तर बघा आपला जो नंबर आला होता तो आला होता 5405 राईट. आणि त्याच्यातून किती मायनस करायचा होता आपल्याला 20 या ठिकाणी मायनस करायचा होता. तर हा 5 तसाच इथं झाला 10. 10मधून 2 गेला 8 हा झाला 3. ओके मग 5385 डायरेक्टली आपल्याला त्याचा आन्सर भेटून जाईल. ठीक आहे तर या पद्धतीने आपण त्याच्यातून काय केलं नंबर मायनस करून टाकला. आता नेक्स्ट जो नंबर आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला डायरेक्टली या पद्धतीने डायरेक्टली नंबर्स नाही दिलेले आहे. म्हणजे या केसमध्ये सेकंड केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल तर ॲडजस्ट करावं लागेल. तर ॲडजस्टमेंटसाठी आपल्याला फक्त पॉईंट शिफ्ट करायचं आहे. सपोज तुम्ही पॉईंट कोणत्या साईडला शिफ्ट करत असाल लेफ्ट साईडला तर 10ची जी पॉवर आहे ती काय घेणार पॉझिटिव्ह. ते जर तुम्ही पॉईंट कोणत्या साईडला शिफ्ट करत असाल राईट साईडला जर 10ची जी पॉवर आहे ती कशी घेणार तर निगेटिव्ह या ठिकाणी घेणार. बस या दोन गोष्टी जर लक्षात राहिल्या तर हे एक्झाम्पल तुम्ही आरामात या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. तर या केसमध्ये आणि अजून एक महत्त्वाचा आपला जो पॉईंट आहे डेसिमल पॉईंट तो सिंगल नंबरच्या नंतर आहे. मग इथे पण आपल्याला तोच ॲडजस्टमेंट या ठिकाणी करायचं. मग आपला जो नंबर आहे तो किती भेटणार 1 डिवायडेड बाय 5.831. आता पॉईंट जो आहे तो कोणत्या साईडला शिफ्ट केलं लेफ्टला. किती केला 1 म्हणजे 10ची पॉवर काय असणार 1 म्हणजे 10⁻1. 10⁻1 वरती गेला तर काय होणार -1. मग आपला जो नंबर आहे तो भेटेल 1 डिवायडेड बाय 5.831 आणि 10ची जी पॉवर आली ती खाली -1 झाली. ओके आता याचं काय करायचं आपल्याला रेसिप्रोकल या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. ओके आता रेसिप्रोकल जर बघायचं आहे तर तुम्ही काय करणार तर 5.8च्या 3मध्ये बघाल आणि मीन डिफरन्स कशामध्ये तर 1मध्ये. ओके तर सर्वात पहिले आपण 5.8 बघू या ठिकाणी. तर सेकंड पेजवरती आपल्याला या ठिकाणी भेटून जाईल. ओके 5.8च्या हा 5.8 आहे. 5.8च्या कशामध्ये बघतोय आपण 3मध्ये. 5.8च्या 3मध्ये तर तो नंबर आहे 17515. ओके 1715 आणि मीन डिफरन्स कशामध्ये तर 1मध्ये. 1मध्ये बघितला तर 0 आपल्याला मायनस करायची काही गरज नाही. मग आपला हाच नंबर असेल 1751 हा आपला नंबर असेल. ठीक आहे मग हा नंबर याच्यानंतर राईट करून टाका. मग याचं जे आन्सर असणार आहे ते भेटेल तुम्हाला 0.1715. ओके आणि आणखीन एक टर्म राहिलं आणि ती टर्म म्हणजे काय 10⁻1 पण या ठिकाणी राहिलेला आहे. तो याच्यानंतर आपण राईट करणार इंटू 10⁻1. ओके 10⁻1. आता 10⁻1 जर दिला तर याचा आन्सर आणखीन एक 0 तुम्हाला ॲड करावं लागेल 0.01715. हे झालं त्याचं आन्सर. ओके तर अशा पद्धतीने तुम्ही याचं स्क्वेअर रूट काय करू शकता तर बघू शकतात. आता सेकंड नंबर जो आहे तर त्या ठिकाणी पण आपल्याला काय करायचं पॉईंट या ठिकाणी ॲडजस्ट करायचं आहे. तर सर्वात पहिले तर 0.6 नंतर द्या आणि नंतर बाकीचे नंबर आपल्याला काय करायचं ॲडजस्ट करायचं आहे. ओके
तर सर्वात पहिले आपण पॉईंट ॲडजस्ट करू. बघा आता पॉईंट जर ॲडजस्ट केलं तर हा नंबर भेटेल 1/6.853. आता हा जो डेसिमल पॉईंट आहे तो कोणत्या साईडला शिफ्ट केला, कुठेच नव्हता पॉईंट म्हणजे लास्टला होता 1 2 3, तो लेफ्ट साईडला शिफ्ट केला मग 10ची पॉवर +3 आहे. पण त्याला आपण न्यूमरेटरला घेऊन टाकू म्हणजे 10ची पॉवर काय होणार -3 आणि याचं काय करून घ्या तर रेसिप्रोकल. मग कशात बघायला आपण तर 6.8च्या 5 मध्ये आणि मीन डिफरन्स कशात तर 3 मध्ये. तर याच्यासाठी पण आपण सेकंड पेजवरती बघणार. तर 6.8 आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर 6.8 आहे. 6.8च्या कशामध्ये बघतो आपण 5 मध्ये. 6.8च्या 5 मध्ये बघितलं तर तो आहे 1460. ओके. आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचं 6.8च्या 5 मध्ये बघितलं आणि मीन डिफरन्स आपण बघणार आहे 3 मध्ये. ओके. 3 मध्ये जो नंबर आहे तो किती 1 याच्यातून मायनस करा म्हणजे आपला नंबर भेटेल 1459. ओके. याच्यानंतर तो नंबर लिहायचा आपल्याला तर 0.1459. तर आपला नंबर होता 6.8च्या 5 मध्ये बघितलं 1460 आणि मीन डिफरन्स 3 मध्ये 1 म्हणजे आपला आन्सर होतं 0.1459 आणि 10ची जी पॉवर आहे ती किती येतं 10⁻³ आणि जर तुम्हाला पॉईंटमध्येच घ्यायचा असेल याचा आन्सर तो काय राहणार 0. आता 3 0 घेऊन टाकावं लागेल तुम्हाला. तर 0.000 हे 3 0 झाले आणि 1459. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही पॉईंटमध्ये घेऊ शकता जर पॉईंटमध्ये घ्यायचा असेल तर. आता या केसमध्ये जो पॉईंट आहे तो इथं आहे पण आपल्याला लागतो तो 2 नंतर. ओके. मग याला आपण ॲडजस्ट करू. तर याचं जे आन्सर असणार आहे 1/2.685. आता 10ची पॉवर मी तशीच ठेवतो, देत वगैरे काही नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी जो पॉईंट आहे तो कोणत्या साईडला शिफ्ट केला तर आपण राईट साईडला किती 1 2 3 मग काय झाला -3 पण वरती गेला तर तो काय घेणार आपण पॉझिटिव्ह मग 10⁻³ काय झाला 3 झाला. ओके. मग 2.6च्या 8 मध्ये बघा मीन डिफरन्स 5 अँटीलॉग. ओके. त्याच्यासाठी आपण फर्स्ट पेजवरती या ठिकाणी बघणार आहे कोणता नंबर आपला 2.6च्या 8 मध्ये मीन डिफरन्स 5. तर 2.6 आहे. 2.6च्या कशामध्ये बघितलं 8 मध्ये तर तो नंबर आहे 3731. ओके. 3731 आणि मीन डिफरन्स आपल्याला बघायचा कशामध्ये 5 मध्ये. 5 मध्ये जर बघितला तर तो मीन डिफरन्स आहे तुमचा किती 7. ओके. तर 31 मधून जर 7 जर मायनस केला तर 11 - 7 किती झाला 4. ओके. तो 4 आणि हा 1 म्हणजे 24 झाला. राईट. तर 3724 एका झालं त्याचं आन्सर. फक्त तो नंबर लिहिताना काय करायचं तुम्हाला 0 पॉईंट घ्यायचा. ठीक आहे. मग याचं जे आन्सर असणार ते असेल 0.3724 आणि 10ची जी पॉवर 3 आहे तो त्याच्यानंतर राईट करा 10⁻³ किती 3. आता याला ॲडजस्ट करायचं तर तुम्ही ॲडजस्ट करू पण शकतात, काय अडचण नाही आहे. 10ची शिफ्ट करायची तुम्हाला 1 2 3 म्हणजे 372 पॉईंट किती भेटेल 4. याला जर ॲडजस्ट केलं 374 पॉईंट किती झाला 4 हे झालं त्याचं आन्सर. आता या ठिकाणी पण आपला पॉईंट इथं आहे तर याला पण ॲडजस्ट करणं गरजेचं असेल. तर हा नंबर असेल 1/3.946. आता हा जो डेसिमल पॉईंट आहे तो कोणत्या साईडला शिफ्ट केला राईट. किती केला एकच डिजिट केला मग 10⁻⁻1 पण त्याला न्यूमरेटरला घेऊ म्हणजे 10⁻² म्हणजे 10. आता बघायचं काय पहिले दोन नंबर कशात 3.9च्या 4 मध्ये मीन डिफरन्स कशात 6 मध्ये. ओके. तर 3.9 आपण पहिल्याच पेजवरती या ठिकाणी बघणार आहे. तर आहे तुमचा 3.9. ओके. हा झाला तुमचा 3.9. 3.9च्या कशामध्ये बघतो आपण 4 मध्ये. तर हा 4 आहे. तर खाली जर बघितलं तर तो आहे तुमचा 2538. ओके. 2538 आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचा आपल्याला 6 मध्ये. 3.9च्या 4 मध्ये आणि मीन डिफरन्स 6 मध्ये जर बघितला तर तो नंबर किती 4. हा 4 याच्यातून मायनस करा म्हणजे 2534 हा काय भेटेल आपल्याला नंबर 2534. ओके. तो लिहिताना फक्त काय करायचं तुम्हाला 0.2534 आणि इंटू हा काय झाला तर तुमचा 10 आणि या 10ने जर मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर भेटेल किती 2.534 हा तुमचा काय भेटणार तर नंबर. सिमिलरली याच्यामध्ये पण तुम्हाला ॲडजस्टमेंट करायचं आहे. मग हा जो नंबर आहे ॲडजस्ट करताना काय करणार मी 7.438 करणार. हा जो डेसिमल पॉईंट आहे तो कोणत्या साईडला शिफ्ट केला 1 2 3 राईट साईडला मग 10ची पॉवर -3 आहे
पण न्यूमरेटरला गेलं तर 10⁻⁻3. मग आता कशा बघाल 7.4च्या 3मध्ये, मेन डिफरन्स कशात 8मध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला सेकंड पेजवरती जाणं गरजेचं असेल. 7.4 बघू आपण आज. 7.4च्या कशामध्ये बघणार आहे आपण 3मध्ये. ओके, 7.4च्या 3मध्ये तो आहे 1346 आणि मेन डिफरन्स कशामध्ये 8मध्ये. 8मध्ये जर बघितला तर 8मध्ये किती येतो नंबर 1 याच्यातून काय करायचं आपल्याला मायनस करायचा. मग 1345 हा नंबर भेटेल तुम्हाला 1345. तो लिहिताना तुम्हाला काय करायचा 0.1345 आणि 10⁻³ किती आहे 3. ओके, आणि जर तुम्हाला 10⁻³ द्यायचाच आहे तर 3 डिजिट इकडे शिफ्ट करून घ्या. 1 2 3 म्हणजे 134.5. 134.5 हे काय झालं त्याचं फायनल आन्सर 134.5. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता तर रेसिप्रोकल या ठिकाणी बघू शकता 4 डिजिट नंबरचा. ओके, तर या ठिकाणी आपण ॲडजस्टमेंट केलेलं आहे. तर पहिले जे 5 एक्झाम्पल आहे तर त्याच्यात तुम्हाला डायरेक्टली ॲन्सर्स या ठिकाणी राईट करायचं आहे. ज्याच्यात काहीच ॲडजस्टमेंट करायचं नाही, फक्त बघायचं आहे आणि ॲन्सर आपल्याला राईट करायचं आहे. पण पुढच्या केसमध्ये आपल्याला ॲडजस्टमेंट करायचं आहे. ही जी 10ची जी पॉवर आलेली आहे ती काय करायची आपल्याला शिफ्ट करायची. ओके, तर 10ची पॉवर जर शिफ्ट केली तर त्यानुसार आपले ॲन्सर काय होणार आहे चेंज. मग जर तुम्ही लेफ्ट साईडला पॉईंट शिफ्ट करत असाल तर 10ची पॉवर प्लस होणार आहे, राईट साईडला शिफ्ट केलं तर मायनस होणार आहे. पण आपण न्यूमरेटर घेताना प्लसचं मायनस करणार आहे आणि मायनसचं काय करणार आहे प्लस. तर अशा पद्धतीने आपण रेसिप्रोकल 4 डिजिट नंबरचं बघू शकणार आहे.